हॅलो मित्रांनो, वेलकम टू क्रिक मराठी चॅनल. नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. मित्रांनो, मागच्या काही दिवसांमध्ये एक चर्चा सुरू झालेली आहे आणि ती म्हणजे विराट कोहलीने टेस्ट क्रिकेटमधून जी रिटायरमेंट डिक्लेअर केली तर विराट कोहली ती रिटायरमेंट मागे घेणार आणि परत टेस्ट क्रिकेट खेळण्यास सुरुवात करणार. मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की विराट कोहली टेस्ट क्रिकेटसाठी किती पॅशनेट होता. त्याच्यासाठी सगळ्यात आवडीचा फॉर्मॅट टेस्ट क्रिकेटच होता. टेस्ट क्रिकेटमध्ये त्याने फक्त परफॉर्मन्सच नाही दिले किंवा टीम इंडियाला मॅचेसच जिंकून नाही दिल्या. टेस्ट क्रिकेटसाठी जे ग्लॅमर पाहिजे होतं, जी ब्रँड व्हॅल्यू टेस्ट क्रिकेटला पाहिजे होती, ती ब्रँड व्हॅल्यू म्हणजे विराट कोहली होता. मागच्या काही दिवसांमध्ये बीसीसीआयने सुद्धा प्रयत्न केले होते की विराटने टेस्ट क्रिकेटमधून जी रिटायरमेंट डिक्लेअर केली ती मागे घ्यावी आणि परत टेस्ट क्रिकेट खेळावं. कालच मायकेल क्लार्कने सुद्धा एक स्टेटमेंट दिलेलं आहे. त्याने काय म्हटलं आपल्या स्टेटमेंटमध्ये, त्याने म्हटलं जी 20 जून पासून इंग्लंड आणि इंडियाची टेस्ट सिरीज सुरू होणार आहे. ती जर टेस्ट सिरीजमध्ये भारत चांगला खेळला नाही, इंडिया जर चांगला खेळला नाही, टेस्ट सिरीज हरला, म्हणजेच इंडियाचा परफॉर्मन्स टेस्ट मधला जर चांगला राहिला नाही, तर त्याच्यानंतर बीसीसीआयने रिक्वेस्ट केली, फॅन्सने रिक्वेस्ट केली, तर विराट कोहली टेस्ट क्रिकेटमधली रिटायरमेंट आपली मागे घेऊ शकतो आणि परत तो टेस्ट क्रिकेट खेळू शकतो. तुम्हाला खरंच असं वाटतं का की विराट कोहली आपली टेस्ट क्रिकेटमधली जी रिटायरमेंट आहे ती वापस घेईल? असं थोडंसं डिफिकल्ट आहे, कारण विराट कोहली सारखा लेजेंड एकदा रिटायरमेंट डिक्लेअर केल्यानंतर तो परत वापस येईल याची शक्यता कमीच आहे. तुम्हाला काय वाटतं, विराट कोहलीने परत टेस्ट क्रिकेट खेळायला हवं की सध्या आपली जी यंग टीम आहे ती कॅपेबल आहे विराटची जागा घेण्यासाठी?